सध्या जो पहलगामचा हल्ला झाला त्यामध्ये जवळपास 28 निष्पाप नागरिकांचा जीव या दहशतवाद्यांनी घेतला. मित्रांनो, या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून मोदीजींनी जे काही इंडस व्हॅली ट्रीटी म्हणजेच सिंधू पाणी वाटपाचा करार होता तो रद्द केला आहे. मित्रांनो, हा करार रद्द केल्याच्या नंतर इथल्या लोकांना, ज्यांना जे पाकिस्तानचं प्रेम आहे किंवा जे काही गद्दार म्हणू शकतो आपण, डायरेक्ट आता काही बोलता येत नाही त्यांच्याविषयी, तर गद्दार हा शब्द वापरला तरी काही हरकत नाही. या मूर्ख लोकांना असं वाटत आहे की हे पाणी आता कसं अडवलं जाणार आणि ही फक्त एक मोदीची खेळी आहे, यामध्ये पाणी अडवू शकत नाही. या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं आहे की पाणी अडवणं तर सोपं नाही, परंतु या इंडस व्हॅली ट्रीटीनुसार पाणी वाटपाचा जो काही करार झाला होता, त्या करारानुसार ज्या 3 नद्याचं पाणी पाकिस्तानला दिलं होतं, त्या 3 नद्यावरती भारत कुठलाही बांध बांधू शकत नव्हता, कुठलाही बंधारा त्याला बांधता येत नव्हता किंवा ते पाणी भारतामध्ये थोडं देखील पाणी भारतामध्ये यूज करण्यासाठी वापरता येत नव्हतं. मित्रांनो, मागेच काही दिवसामध्ये अशी बातमी आली की ब्रह्मपुत्रा नदीवरती चायना एक बांध बांधणार आहे आणि त्यामुळे ब्रह्मपुत्रेचं पाणी जे भारतामध्ये वाहत येत होतं ते पाणी कमी होणार आहे किंवा ब्रह्मपुत्रा नदी आटणार तर नाही, परंतु काही अंशी, बऱ्याच अंशी पाणी हे चीनमध्ये आणणार आहे. परंतु चीनमध्ये आणि आपल्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा करार नसल्या कारणाने आपण तो जो काही बांध बांधत आहे त्या बांधाला आपण अडवू शकत नाही किंवा जो तो पाणी अडवत आहे त्या पाण्याविषयी आपण काही देखील करू शकत नाही. परंतु पाकिस्तान आणि आपल्यामध्ये 1960ला जी इंडस व्हॅली ट्रीटी, सिंधू नदीचा पाणी वाटपाचा करार झाला होता, त्या करारानुसार आपण त्या 3 नद्याचं पाणी कधीही अडवू शकत नव्हतो. त्यासाठी आपणाला कुठल्याही प्रकारची परमिशन नव्हती. मित्रांनो, हा करार आता रद्द केला आहे, म्हणजेच ते पाणी आपण आपल्या भारतामध्ये वापरू शकतो किंवा जे काही विकासाचे प्रोग्राम आहेत त्यासाठी देखील आपण त्या पाण्याचा वापर करू शकतो. आता हे पाणी तोटी बंद केली आणि अडवलं या पद्धतीने तर नाही. त्या नद्या आहेत आणि नद्या अडवण्यासाठी थोडा बहुत काहीतरी कालावधी लागणारच आहे, परंतु यावरती युद्ध पातळीनं काम होणार आहे हे मोदीजींच्या कामातून दिसत आहे. कारण की मोदीजींनी हे पाणी कसं अडवायचं यासाठी मंत्री आहेत, त्याचबरोबर जे काही एक्सपर्ट लोक आहेत त्यांना बोलवून सांगितलं आणि त्यांच्याकडून योजना घेतल्या. त्या योजनेची आखणी देखील करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म योजना ह्या आखल्या आहेत. म्हणजेच लवकरात लवकर किती पाणी, थोडंसं पाणी आपणास अडवता येईल, त्यामध्ये छोटे छोटे बांध घालून पाणी शेतींकडे वळवता येईल. त्याचबरोबर छोटे छोटे बांध घालून दुसऱ्या नद्यांना जोडता येईल. नदी जोड प्रकल्प आपण म्हणतो. ह्या शॉर्ट टर्म पिरियड आहे, हा 3-4 वर्षाचा पिरियड. या 3-4 वर्षाच्या पिरियडमध्ये बऱ्याच अंशी पाणी अडवण्यात येईल आणि पाणी भारतामध्ये पंजाब प्रांतामध्ये, अलीकडे राजस्थान प्रांतामध्ये वळवण्यात येईल. त्याचबरोबर मीडियम टर्म प्रोजेक्ट असतात ते देखील यामध्ये साईन केले आहेत. यामध्ये पाणी अडवण्याचे बांध असतील, त्याचबरोबर जलविद्युत प्रकल्प असतील, या सर्व गोष्टीची चर्चा आहे. आणि लॉंग टर्म जे काही प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये मोठा बंधारा, डॅम असेल, त्यांच्या बांधकामाविषयी चर्चा झालेली आहे. मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे. स्ट्रॅटेजिकली ही खूप मोठा निर्णय आहे आणि पाणी अडवण्याची ट्रीटी जी काही मोदी साहेबांनी कॅन्सल केली आहे त्यामुळे पाकिस्तानवरती बराच अंशी किंवा खूप वाईट परिणाम होणार आहे. सध्या परिस्थितीमध्ये 10 ते 20% पाणी अडवणे शक्य आहे, परंतु जास्तीचं पाणी अडवण्यासाठी थोडा बहुत काळ नक्कीच लागेल. परंतु ही ट्रीटी मोडल्यामुळे आपण कुठल्याही ट्रीटीमध्ये किंवा कुठल्याही करारामध्ये बांधील झालेलो नाही आहोत. आपणास कोणत्याही नदीचं पाणी आता वापरण्यात येणार आहे. आणि यापुढची अतिशय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही पाणी पाकिस्तानमध्ये वाहत जात होतं त्या पाण्याची माहिती आपण पाकिस्तानला वेळोवेळी देत होतो. जे काही वरी बंधारे आहेत किंवा वरील जे डॅम आहेत त्या डॅमचं पाणी सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये पूर येऊ शकतो, ही माहिती आपण त्यांना देत होतो. आता ही माहिती आपण देण्यास त्यांना बांधील नाहोत. ही ट्रीटी मोडल्यामुळे किंवा हा करार मोडल्यामुळे पाकिस्तानला कळालं आहे की त्याच्यावरती काय परिणाम झाले, परंतु भारतातील काही मूर्ख लोकांना ते प्रश्न विचारत आहेत की मोदी साहेब यामध्ये लोकांना मूर्खात काढत आहेत. पाणी अडवणं शक्य नाही. मित्रांनो, पाणी अडवणं जरी शक्य नसलं तरी ही टीटी कॅन्सल झालेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्याचा परिणाम काय होऊ शकतो हा आपल्यापेक्षा पाकिस्तानला चांगल्या पद्धतीने माहिती आहे.